दरम्यान या बैठकीपूर्वी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचा दावा शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलाय। रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना आणि घटक पक्षांची बैठक झाली। या बैठकीनंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्याचा दावा सेना नेत्यांनी केलाय। तसंच या संदर्भातली अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे करतील असंही शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलंय। महायुतीतला पेच मिटल्याचा दावा शिवसेना नेते करत असले तरी भाजप नेत्यांकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। बुधवारी दिवसभर महायुतीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या। अखेर रात्री मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना 151, भाजप 123 आणि घटक पक्ष 14 हा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली। घटक पक्षांनी 14 जागांवर समाधान मानल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी बैठकीनंतर सांगितलं। पण भाजपला हा फॉर्म्युला अमान्य असल्याचं कळतंय। आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोरे। नीलमताई, काय नेमका शिवसेना भाजप आणि महायुतीचा तोडग्याचा फॉर्म्युला निघाला? या संदर्भामध्ये त्याचा जो तपशील आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते, महायुतीचे नेते तपशील सांगू शकतील। परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या महायुती होण्यासाठी लागलेलं आहे आणि प्रत्येकाची महाराष्ट्रातल्या आज इच्छा आहे की चांगलं सरकार येण्यासाठी तोडगा निघाला पाहिजे। खरं तर त्या भागामधले जे कार्यकर्ते असतात त्या सर्वांना न्याय मिळावा, त्यांच्या अपेक्षांना योग्य त्या पद्धतीने सामावून घ्यावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। आणि बरेच वेळेला जो एक काहीतरी खुर्च्यांचं भांडण आहे, माझं मत असं आहे की लोकांचं प्रतिनिधित्व करून चांगल्या प्रकारचा न्याय देता यावा, शेतकऱ्यांचं रक्त सांडलं जाऊ नये यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि आमची अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने त्याच्यातून मार्ग निघू शकेल आणि त्यासाठी सर्व पक्षांचे नेते प्रयत्न करतात। शिवसेना भाजप युतीतला तणाव निवळलेला आहे। तणाव असं आहे की माध्यमांच्या मधून सारख्या तुम्ही वेगवेगळ्या बातम्या देताय, त्याच्यामुळे तो तणाव वाढतोय। त्यामुळे तुम्ही जर का थोडंसं सकारात्मकरित्या हे पाहिलं आणि जे काही घडतंय त्यातल्या वस्तुस्थितीनुसार जर का आपण सांगितलं तर मला आमची अशी विनंती राहील मनपूर्वक की माध्यमं जी आहेत त्यांच्यामुळे जागृती होते। त्यामुळे तणाव वगैरे काही नाही आहे, चिंता आहे, काळजी आहे, चांगल्या पद्धतीने मार्ग निघावा याबद्दलची आस्था आहे, पण तणाव वगैरे काही नाही। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, आजही बैठका होणार आहेत शिवसेना भाजपच्या आणि असंही कळते की संध्याकाळी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत जे काही आहे भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटप म्हणावं किंवा महायुतीबाबतचा अंतिम निर्णय याबाबत ते घोषणा करणार आहेत। तर काय त्या पार्श्वभूमीवर आज घडामोडी आहेत? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, आपण ज्या काही आता प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत त्या प्रतिक्रियेतून वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत। शिवसेना एका बाजूला सांगते की आमच्यात घोळ नाही या, पण दुसरी बाजूला मात्र 150च्या खाली यायला तयार नाही या असेच त्यांचे नेते सांगतायत। भाजपाला मात्र जो काही फॉर्म्युला समोर येतोय त्याच्यामधून त्यांना जी अपेक्षित जागा आहेत त्या मिळत नाही आहेत। त्याच्यामुळे किती जरी काही जरी सांगितलं तरी युतीमध्ये बेबनाव नाही, कुठेतरी अंतर्गत संघर्ष आजही चालू आहे। आज अनेक नेते भाजपाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा महायुतीतल्या इतर घटक पक्षांचे असतील ते अर्ज देखील भरतायत, पण एबी फॉर्म भरत नाही आहेत। याचं कारण सरळ आहे की त्यांनाच नक्की माहीत नाही आहे की होणार काय आहे। त्यांचे जे इतर राज्यांमध्ये इतर जे ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना देखील अद्याप ही सूचना तशा स्वरूपाच्या दिल्या गेल्या नाही आहेत। जी सूत्रांची माहिती कळते त्यानुसार आजही कुठल्याही क्षणाला कोणतीही घटना घडू शकते, एका जागेवरनं देखील काही घडू शकतं अशी परिस्थिती आहे। पण एक मात्र गोष्ट आहे की वारंवार शिवसेना सांगते की महायुती होईल आणि किंवा युती होईल, पण जे घटक पक्ष आहेत ते आमच्याकडे येतील। शिवसेनेच्या मुखपत्र सामन्यांमधून देखील महायुती होईल का नाही हे स्पष्ट नाही आहे, पण छोटे घटक पक्ष आमच्याबरोबर येतील असं वारंवार सांगितलं जातंय। त्याचप्रमाणे भाजप देखील हाच दावा करतोय। युतीचे जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांची मात्र या दरम्यान परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे। सागर, या सगळ्या घटना पाहता या सगळ्या नेत्यांचं अजून एकमत होत नाहीये, नाकातोंडाशी पाणी आलंय तरी सुद्धा अजूनही कुठलाही निर्णय होत नाहीये आणि हे सगळे नेते राज्याचं नेतृत्व करायचं असं म्हणतायत। काय यांच्याकडनं आता धडा घ्यावा, काय शिकावा हा प्रश्न आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।